नमस्कार. आज वैशाख शुद्ध पंचमी अर्थात श्रीमदाद्य गुरु शंकराचार्य यांची जयंती आणि या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आद्य गुरु शंकराचार्य यांच्या व्यक्तित्वासंबंधी, त्यांच्या कार्यासंबंधी आणि एकूणच त्यांनी केलेल्या अलौकिक आणि लोकोत्तर अशा कार्यासंबंधीचं चिंतन आज आपल्या पहिल्या व्याख्यानामध्ये आपण करणार आहोत. मी सर्व श्रोतृवृंदांना, विद्वज्जनांना नमस्कार करतो. श्रीमदाद्य गुरु शंकराचार्य यांनाही वंदन करतो, मनवंदन करतो आणि समन्वय प्रतिष्ठान यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. समन्वय प्रतिष्ठानचे डॉक्टर धर्माधिकारी तसेच त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं मनःपूर्वक आभार व्यक्त करून माझ्या चिंतनाला प्रारंभ या ठिकाणी करतो. धर्माधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी नमस्कार केलेला आहे. मी सर्व श्रोतृवृंदांना या ठिकाणी या दूरश्रवण माध्यमाच्या आणि मोबाईलच्या माध्यमातून वंदन करतो, आभासी माध्यमातून वंदन करतो. श्रुतिस्मृती पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवत्पादम शंकरम लोकशंकरम. प्रथम शंकराचार्यांना वंदन करतो. त्यांची समग्र परंपरा या ठिकाणी एका श्लोकाच्या निमित्तानं जी व्यक्त करण्यात येते त्याचंही वाचन या ठिकाणी करतो. नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिश्च तत्पुत्रपराशरंच व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपादञ्च हस्तामलकञ्च शिष्यं तं तोटकं वार्तिककारमन्या तस्मिन् गुरुं सन्ततमानतोऽस्मि. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम. आदि शंकराचार्य यांच्या जीवन चरित्रासंबंधीचं विवेचन आज आपण करणार आहोत. खरं म्हणजे इतक्या वर्षानं, जवळपास 1500-1600 वर्षांनंतर त्यांच्या कार्याची थोरवी आज यत्किंचितही कमी झालेली नाही. एक युगपुरुष, एक अवतारी पुरुष, दिव्य कार्य करणारे महान अशा प्रकारचे आचार्य म्हणून त्यांचं मोठेपण हे विद्वन्मान्य आहे. आज आपण ज्या वैदिक संस्कृतीचं अनुसरण करतो त्याचे रक्षक, केवळ रक्षकच नव्हे तर संरक्षक भिंत ज्यांनी उभी केली, अत्यंत कडेकोट अशा स्वरूपाची सांस्कृतिक परंपरा कायम राहावी म्हणून ज्यांनी आटोकाट प्रयत्न केले आणि केवळ 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढा समग्र भारत फिरून वैदिक हिंदू धर्माची एक भक्कम अशा प्रकारची रचना केली. ढासळलेल्या त्या काळातल्या परिस्थितीला सावरलं. त्या काळाचा विचार केला तर वैदिक धर्माला अवकळा आलेली होती. जैन, बौद्ध, कापालिक यांच्या परस्पर विरोधी आणि विसंगत विचारांना संपूर्ण भारत काळवंडून गेलेला होता. या काळामध्ये विविध प्रकारचे आक्रमणं सुरूच होते, संघर्ष सुरू होते, अत्यंत गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती, संभ्रमावस्था निर्माण झालेली होती. विविध मतं, विविध धर्म, विविध संप्रदाय यांची अनागोंदी चाललेली असताना या काळामध्ये आदि शंकराचार्यांचं कार्य खरोखर एखाद्या सूर्याप्रमाणे तेजस्वी तळपून जाताना दिसतं. वैदिक सनातन हिंदू धर्माची पुनः प्रतिष्ठा करण्याचं, त्याला नवजीवन, नवसंजीवनी देण्याचं काम आदि शंकराचार्यांनी केलं.
32 वर्षाच्या आयुष्यात भारत भ्रमण करून 4 पीठ स्थापन करून या सर्व हिंदूमधील वैदिक धर्मातील विविध गोष्टींना एकत्र आणून लोकांचा समन्वय साधण्याचं काम केलं. आचार्य ही पदवी त्यांना लोकांनीच दिलेली आहे. अनेक शिष्य प्रशिष्य निर्माण केले आणि उपासना पद्धती यांचा समन्वय घातला. पंचायतन पूजा रूढ केली. अनेक स्तोत्र लिहिली, भाष्य लिहिले, काव्य लिहिले आणि खरोखर या वैदिक धर्माला जर आज आपण सनातन वैदिक धर्माचा जो या ठिकाणी उद्घोष करतो, तो उद्घोष केवळ शंकराचार्यांच्यामुळेच शक्य आहे. अन्यथा कदाचित ज्याप्रमाणे आपण म्हणतो की न होता शिवजी तो सबकी सुनत होती, तशी परिस्थिती त्या काळात देखील आपल्याला दिसेल. जर शंकराचार्य झाले नसते तर वैदिक हिंदू धर्म टिकलाच नसता, किंबहुना तो धुळीला मिळाला असता. आज आपण वैदिक हिंदू धर्माची जी भक्कम इमारत बघतो त्याचं कारण केवळ शंकराचार्यच आहेत. हे केवळ आपण म्हणत नाही, ही केवळ आत्मस्तुती नाही, ही केवळ आपण आपला केवळ आत्मगौरव करतो असं नाही. आपण जर बाहेर पाहिलं, आपण जर बाहेरच्या लोकांची मतं आजमावली तर आपल्याला असं दिसेल की पंडित नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान, यांनी त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये असं म्हटलं आहे की मी 1935-36 युरोप भ्रमण करत असताना फ्रान्समधील एक जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ, इतिहासतज्ञ, पॅरिस विद्यापीठातील प्राध्यापक डॉक्टर एंड्रे मालरॉक्स मला भेटायला आले होते. नेहरू लिहितात, अशी त्या मालरॉक्स यांनी अशी एक पृच्छा केली की अशी कोणती शक्ती भारतात होती की जिने रक्ताचा एक थेंबही न सांडता संघर्षाशिवाय बौद्ध धर्माला भारताच्या बाहेर हकललं. अशी कोणती शक्ती होती? एवढ्या प्रश्नाला एकच उत्तर पंडित नेहरूसारख्या विद्वानांनी दिलं. ती शक्ती होती आचार्य शंकराचार्य आणि त्यांचं तत्त्वज्ञान. यातच त्यांच्या कार्याचा मोठेपणा आपल्याला दिसेल. पुढे एंड्रे माररॉक्स एवढे प्रभावित झाले की त्यांच्या ग्रंथात ते लिहितात की द फ्युचर ऑफ वर्ल्ड इज टाईड विथ फ्युचर ऑफ इंडियन थॉट्स. जगाचं भविष्य हे भारतीय विचारसरणीवरच बंदिस्त आहे, बांधलेलं आहे. म्हणून द फ्युचर ऑफ वर्ल्ड इज टाईड विथ फ्युचर ऑफ इंडियन थॉट्स असं वचन त्यांनी यामध्ये लिहिलेलं आहे. जगाचा इतिहास ज्यांनी लिहिला ते विल ड्युरंट, इंग्रजीतले फार मोठे तत्त्वज्ञ होते. इंग्रजीमध्ये फिलॉसॉफीमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान त्यांना आहे. ह्या विल ड्युरंट यांनी 10 खंडामध्ये जगाचा इतिहास लिहिला आहे. तत्त्वज्ञान केवळ तर्कानंच कळतं असं नव्हे, तर आचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे संवेदनशील आत्म्याच्या गूढ अनुभवानं ते दर्शित होतं. नाशिवंत संसारात एकच अविनाशी तत्व आहे आणि ते म्हणजे आत्मतत्व, चैतन्य तत्व. ते म्हणतात, विल ड्युरंटनी असं म्हटलंय की टू शंकरा एक्झिस्टन्स ऑफ गॉड इज नॉट अ प्रॉब्लेम, फॉर ही डिफाईन्स गॉड ॲज एक्झिस्टन्स. अस्तित्व ईश्वराचा आहे की नाही हा प्रश्न शंकराचार्यांच्या समोर नाहीच आहे. ते अस्तित्वालाच ईश्वर म्हणतात. फॉर ही डिफाईन्स गॉड ॲज एक्झिस्टन्स अँड आयडेंटिफाईज ऑल रिअल बीइंग्स विथ गॉड. एकोहम बहुश्याम प्रजायेय, किंवा संपूर्ण विश्वामध्ये एकच आत्मतत्व, चैतन्य तत्व प्रभारित झालेलं आहे. ऑर्थर आयसेनबर्ग यांनी सुद्धा त्यांच्या तत्त्वज्ञानाचं गौरव आणि केलेला आहे आणि महत्त्व गायलेलं आहे. शांकर तत्त्वज्ञान हे इतकं परिपूर्ण आहे. ते म्हणतात की शांकर तत्त्वज्ञान इतकी परिपूर्ण चौकट आहे की त्यात अत्याधुनिक भौतिकशास्त्राची विचारधारा कोणतीही मोडतोड न करता चपखल बसते. अद्वैत वेदांत ऑफ शंकरा प्रोव्हाइड्स ए complete philosophical and conceptual framework within which the finding of advanced modern physical science can be placed without stress and tears. या ठिकाणी शांकर तत्त्वज्ञानाची परिपूर्ण चौकट अत्याधुनिक भौतिकशास्त्राच्या विचारधारेला
कुठेही मोडतोड न करता बसवता येते असं म्हणण्यामध्येच या ठिकाणी शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानाचं मोठेपण आहे. याशिवाय पॉल ड्युसेन, त्याचप्रमाणे लोविस डिकन्सन, डॉक्टर थिबो, रोमा रोला, मॅक्स मुलर, त्याचप्रमाणे गोल्ड स्टुकर इत्यादी विद्वानांनी शंकराचार्यांच्या संदर्भात स्तुतिसुमनं उधळलेली आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी असं म्हटलं की त्या काळी विभिन्न प्रवाहांना एकत्र आणून त्याचा समन्वय करण्याचं काम आचार्यांनी केलं. विद्वत्ता, तत्त्वज्ञान, गूढता, अज्ञेयवाद, कवित्व, साधुत्व यांचा विलक्षण संगम त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये झालेला होता. ते सुधारकही होते आणि संघटकही होते. व्यवहार पातळीवर धर्म आणि तत्त्वज्ञान कसं आचरणात आणावं हे त्यांनी सांगितलं. बौद्धिक धार्मिक पातळीवर त्यांचं कार्य अलौकिक आहे. लोकमान्य टिळकांच्या सारखे म्हणतात की शंकराचार्यांच्या तोडीचा तत्त्वज्ञ आजवर भूतलावर झाला नाही. लोकमान्य टिळक ज्या अर्थी इतकी स्पष्ट भाषा वापरतात त्या अर्थी शंकराचार्यांचं मोठेपण आपल्या लक्षात यावं. राधाकृष्णन यांनी असं म्हटलंय की त्यांचं लेखन वाचताना कुशाग्र बुद्धीच्या थोर आध्यात्मिक अधिकार असणाऱ्या महामानवाच्या सहवासात आपण राहत आहोत असं वाटतं. तत्त्वज्ञ, कवी, विद्वान, संत, सुधारक, प्रचारक, संघटक अशा अनेकविध त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध परिमाणांमधून आपण जर पाहिलं तर शंकराचार्यांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण लक्षात येईल. त्यांचं व्यक्तिमत्व जर पाहायचं झालं तर बौद्धिक महत्त्वाकांक्षा यांनी भारलेला तरुण आपल्याला दिसतो. भारतीयांना एकत्र करणारा चतुर मुत्सद्दी देशभक्त आपल्याला दिसतो. देशभक्त यासाठी म्हणायचं की त्या काळामधल्या विविध संस्कृती यांना बाजूला सारून केवळ भारतीय संस्कृती, वैदिक संस्कृती याचा समन्वय त्यांनी घडून आणला आणि एकात्मता जी भारताची आहे, भारतीय जीवनाची एकात्मता ते टिकवण्याचं काम केलं. म्हणून ते देशभक्त आहेत. वैचारिक विसंगती दूर करून अलौकिक प्रज्ञेचा हा तत्त्वज्ञ आहे आणि तो ब्रह्मवेत्ता आहे. सामान्य माणसापर्यंत हे तत्त्वज्ञान त्यांनी आणून सोडलं. वैश्विक पातळीवर असा क्वचितच माणूस पाहायला मिळेल अशा प्रकारचा अनेक लोकांनी विश्वास प्रगट केला. भगिनी निवेदिता यांनी असं म्हटलंय की इग्नोशियस लोयलाच्या कर्तृत्वाचं, असिसी फ्रान्सिसच्या भक्तीचं, ॲबेलाईच्या बुद्धीचं आणि मार्टिन ल्युथरच्या उत्साहाचं आम्ही कौतुक करतो. परंतु या सर्व गुणांना एकत्र फक्त शंकराचार्यामध्ये आम्हाला पाहता येतं आणि म्हणून स्वामी विवेकानंदांनी तर त्यांना अवतार हाच शब्द वापरला आहे. अवतार म्हणूनच त्यांचा गौरव केलेला आहे. दक्षिणेमध्ये अवतार घेणारा हा ब्राह्मण कुमार असं त्यांनी म्हटलं आहे. मरगळलेल्या हिंदू धर्मावर प्राणाची फुंकर घालणारा असामान्य धर्मवेत्ता, जीवनमुक्त, भारतीय संस्कृतीचे मूलाधार असणारे उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र यावर तर्कशुद्ध भाष्य करणारे शंकराचार्य एक सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. धर्मसुधारक आहेत, सत्यद्रष्टे आहेत, तत्वद्रष्टे आहेत, मंत्रद्रष्टे आहेत आणि अनुभविक संत आहेत. देहधारी असून विदेही आहेत, दिव्यदृष्टीचे आहेत आणि म्हणून त्यांच्या या जीवनचरित्राचं या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये विवरण करूया. वास्तविक भागवतामध्ये एक शब्द वापरला आहे की जन्मम कर्मच मे दिव्यम. भगवान गोपालकृष्णांनी म्हटलंय की अवतार जे असतात त्यांचा जन्मही दिव्य असतो आणि त्यांचं कार्यही दिव्य असतं. जन्मम कर्मच मे दिव्यम. दिव्यत्व ज्या ज्या ठिकाणी दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. जिथे जिथे दिव्यत्वाची प्रचिती आहे, जिथे जिथे अलौकिकत्व दिसतं तिथे तिथे काहीतरी ईश्वरत्व असतं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून या अर्थाने आम्ही त्यांना अवतार म्हणतो. अवतार ही संकल्पना कोणाला मान्य हो किंवा न हो, परंतु अलौकिक प्रज्ञेचे महापुरुष जगामध्ये युगाच्या काळात जन्माला येत असतात आणि यालाच आपण युगंधर म्हणतो. माऊलींनी, ज्ञानेश्वर माऊलींनी एका ठिकाणी त्यांच्या 6व्या अध्यायामध्ये म्हणताना म्हटलंय की तैसी दशेची वाट न पाहता वयसेच या गावा न येता बालपणीच सर्वज्ञता वरे जयासी. मला वाटतं हे वचन कदाचित शंकराचार्यांच्या जीवनचरित्राकडे पाहून त्यांनी वापरलं असावं. कारण
वयसेची या गावा न येता. त्यांचं वय काय असा आपण विचार केला. 5 वर्षाच्या वयात आपल्याला काय कळतं? 8 वर्षापर्यंत आपल्याला काहीच कळत नाही. आणि मी तुम्हाला या ठिकाणी विवेचन करणारच आहे आणि हे सर्व ग्रंथामध्ये लिखित आहे की 8 वर्षाच्या वयामध्ये यांना सगळे वेद पाठ झालेले होते. 4ही वेदांचा अभ्यास परिपूर्ण झालेला होता. आणि 8व्या वर्षी त्यांचे गुरु म्हणाले की आता तुला मला शिकवण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. मला सांगा, 8 वर्षाच्या वयामध्ये तुला शिकवायसारखं काही शिल्लक राहिलं नाही म्हणजे काय? 3 वर्षाच्या वयात, 3 वर्षाच्या काळात ज्यांनी सगळी विद्या आत्मसात केली असा कोणता महापुरुष असू शकतो? आणि म्हणून तैसी दशेची वाट न पाहता आपण सापेक्षपणे विचार करतो. आपण म्हणतो अहो आम्हाला तर काहीच कळत नव्हतं 15 वर्षाच्या 16 वर्षाच्या वयापर्यंत. आपण आपल्या दृष्टीने जगाकडे पाहतो. पण अलौकिक प्रज्ञेचे महापुरुष हे वयाची वाट पाहत नाहीत, दशेची वाट पाहत नाहीत. आपल्याला बालदशा, तरुण दशा किंवा वृद्धावस्था अशा दशा म्हणतो, वय म्हणतो. परंतु ही सगळी मंडळी जी असतात अलौकिक प्रज्ञेची, जी योगभ्रष्टोभिजायते, कदाचित पूर्वजन्माच्या काळातले योगभ्रष्ट असणारे महापुरुष असू शकतील की ज्यांना बालपणीच सर्वज्ञता वरे जयासी, त्यांना फक्त म्हणायची, गुरुकडून गुरुमुख करायची फक्त गरज होती, बाकी सगळं पाठच होतं. त्याप्रमाणे जीवनचरित्राचा आपण जर या ठिकाणी अभ्यास केला की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे अगदी बरोबर आहे. ज्या ज्या वेळेला या धर्माला ग्लानी येते किंवा अधर्म हा उसळी मारतो त्यावेळेला त्यातूनच तदात्मानं सृजाम्यहम, त्यातूनच अवतारित्व प्रगट होत असतं. या गीतोक्तीप्रमाणे आचार्य शंकराचार्य प्रगट झाले. आचार्यांचा काळ हा कोणता असा जर आपण विचार केला तर या काळाबद्दल अनेक मतभेद आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे इतिहास लेखनाची फारशी परंपरा नव्हती म्हणा, किंवा आपल्याला तशा प्रकारची दृष्टी नव्हती आणि म्हणून आपण इतिहास लिहून ठेवले नाहीत. आणि आचार्यांच्या काळाबद्दलही असंच विवाद आपल्याला दिसतात, मतभेद आपल्याला दिसतात. काही लोक इसवी सन पूर्व 5वं शतक, इसवी सन पूर्व 5वं शतक हे आचार्यांचं मानतात. काही लोक इसवी सन 5वं शतक मानतात, तर काही एकदम 14व्या शतकापर्यंत त्यांना दूर नेतात, अलीकडं आणतात. हे सगळं आपण जर तार्किक दृष्टीने विचार केला तर हे चुकीचं आहे असं वाटेल. कारण पंडित काशीनाथ शास्त्री तेलंग, पंडित काशीनाथ शास्त्री पाठक, डॉक्टर भांडारकर, मॅक्स मुलर, लोकमान्य टिळक, अंतरकर, सहस्रबुद्धे या सर्वांच्या एकूणच विचारमंथनातून वेगवेगळे मतप्रवाह प्रगट झालेले आहेत. मी या ठिकाणी उल्लेख करीन की बेळगावमध्ये एक हस्तलिखित मिळालं. ज्या हस्तलिखितामध्ये उल्लेख असा आहे की निधी नागे भवज्ञब्दे विभवे शंकरोदया. विभवे शंकरोदया म्हणजे शंकर यांचा आविष्कार कधी झाला, प्रगट ते कधी झाले ते विभवे, विभव नाम संवत्सरामध्ये शंकराचार्य प्रगट झाले. आणि निधी नागे भवज्ञब्दे, आता निधी नागे भवन्यब्दे या ठिकाणी अंकानाम वामतोगती, आपल्याकडे जी पद्धत होती ती काही शब्द हे सूत्र रूपाने किंवा ज्याला आपण कूट पद्धतीने लिहिण्याची, ही कूट लेखन पद्धती आहे. विधी म्हणजे 9, नाग म्हणजे 8, इभ म्हणजे 8, अग्नी म्हणजे 3, म्हणून निधी नागे भवन्यब्दे या ठिकाणी विभवे शंकरोदया. या ठिकाणी असा जर विचार केला तर 3889 अशी संख्या आपल्याला येते. आणि ही 3889 कारण अंकानाम वामतोगती या दृष्टीने हे 3889 काय आहे तर कलिवर्ष पूर्ण झाले. 3889 कलिवर्ष पूर्ण झालेले असताना हे कलियुग प्रारंभ होऊन ही 5123 वर्ष आज झाली. आजचा जर विचार केला तर 5123 वर्ष कलियुग सुरू होऊन झाली. त्यातून 3889 वजा केले तर 1234 हा आकडा येतो. आणि चालू साल जे आहे 2021 यामधून जर 1234 वजा केले तर 787 ही संख्या येते. तर 787 किंवा 788 यामध्ये विभव नाम संवत्सर आहे. आणि या काळामध्ये शंकराचार्यांचा अवतार झाला हे या ठिकाणी स्पष्ट आहे. बेळगावमध्ये सापडलेल्या या हस्तलिखिताच्या निमित्ताने आपल्याला हा काळ पक्का करता येतो. आता शंकराचार्यांच्या चरित्राचे साधनं कोणती आहेत? आपण थोडा ऐतिहासिक पद्धतीने या ठिकाणी जाऊ. आचार्य
यांच्या चरित्राच्या साधनाच्या बाबतीत विचार केला तर एकूण 31 ग्रंथ त्यांच्या चरित्राच्या संदर्भात लिहिली गेलेली आहेत. त्यातली 10 चरित्र ग्रंथ फार महत्त्वाची आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने माधवाचार्यांचं जे शांकर विजय आहे त्याचे 16 सर्ग आहेत आणि त्या आधारेच आपण या चरित्राची मांडणी करणार आहोत. यामध्ये बृहद शंकर विजय चित्सुखाचार्यांचं आहे, प्राचीन शंकर विजय आनंदगिरीचं आहे, इत्यादी अनेक 10 ग्रंथ आहेत प्रमुख आणि ज्याच्या आधारे आपल्याला शंकराचार्यांचं चरित्र मांडता येतं. त्यात मी प्रामुख्याने माधवाचार्यांचं जे शांकर विजय शांकर दिग्विजय त्या चरित्राच्या आधारे त्यांचं चरित्र मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 7व्या शतकाचा प्रारंभ हा त्यांचा काळ आहे. आपण म्हणाल कशावरून तुम्ही हा काळ ठरवला? नुसते हस्तलिखित पुराव्यावरून नाही, तर बाण, मयूर, दंडी यांचा उल्लेख, गोविंद यती यांचाही उल्लेख या ठिकाणी येतो. बौद्ध पंडित धर्मकीर्तीच्या वचनाचं खंडन आचार्यांनी केलं आहे आणि बौद्ध पंडित धर्मकीर्तीचा काळ हा 7वं शतक आहे आणि म्हणून आपल्याला स्पष्टपणे म्हणता येतं की आचार्य हे 7व्या शतकामध्ये झाले आणि म्हणून त्यांच्या 7व्या शतकाचा प्रारंभ म्हणजे साधारणतः या काळामध्ये आचार्यांचा हा जो आपण सांगितलेला 788 हा इसवी सन आहे तो या दृष्टीने आपल्याला मान्य करता येईल. बौद्ध पंडित धर्मकीर्तीच्या वचनाचं खंडन त्यांनी केलेलं आहे हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यांचा जन्मप्रदेश केरळ. कालपासून केरळवर मोठी आपत्ती कोसळली आहे. या वादळाचा तडाखा केरळवर बसलेला आहे. त्या केरळमध्ये पूर्णा नदीच्या काठी या ठिकाणी या नदीचं नाव पेरियार असं दिलेलं आहे. पेरियार म्हणजेच पूर्णा. कालाडी किंवा कालडी या गावामध्ये शंकराचार्यांचा जन्म झाला. विद्याधिराज सदाचार संपन्न कृष्ण यजुर्वेदी नंबूद्रीपाद ब्राह्मण होते. त्यांना संतान नव्हतं. ते अत्यंत दुःखी. त्यांनी शंकराची प्रार्थना केली आणि शंकराच्या कृपेनं त्यांना पुत्र झाला. त्याचं नाव शिवगुरू असं होतं. शिवगुरू देखील सदाचार संपन्न होते, विरक्त वृत्तीचे होते. त्यांनी देखील वेदाध्ययन केलं. त्यांच्या घरी सुद्धा वेदाची पाठशाळा चाललेलीच होती. अनेक लोक अनेक विद्यार्थी शिकायला येत असत आणि या शिवगुरूंना जरी विरक्त वृत्ती त्यांची असली तरी आईवडिलांच्या आग्रहास्तव त्यांनी मघपंडित कन्या आर्यांबा हिच्याशी विवाह केला आणि अनेक वर्ष झाले तरी संतान झालं नाही. याचं दुःख या दोघांनाही होतं. शेवटी शिवगुरूंच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष महादेव शंकर आले आणि त्यांनी स्वप्नादेश दिला की तुझ्या पोटी मी जन्म घेईल. आणि त्यांची पत्नी जी आर्यांबा आहे ती देखील शंकराच्या उपासनेमध्ये तल्लीन झालेली होती. पुत्र संतान झालं आणि शंकर असं नाव ठेवण्यात आलं. वैशाख शुद्ध पंचमी हा आजचा दिवस आणि विभव नाम संवत्सरामध्ये शंकराचार्यांचा अवतार झाला. बालपण शंकराचार्यांचं हे जर पाहिलं तर अत्यंत बुद्धिमान आपल्याला सांगायला या ठिकाणी हरकत नाही, परंतु शंकराचार्यांची अलौकिक बुद्धिमत्ता बालपणी दिसत होती. 5व्या वर्षी मौन झाली. मुंजी बंधन व्रतबंध ज्याला उपनयन संस्कार आपण म्हणतो तो 5व्या वर्षी झाला आणि गुरुगृही ते गेले. गुरुगृही त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर किती वर्ष शिक्षण घेतलं हो? लोक आज 12-24 वर्ष शिक्षण घेतात. 12 वर्षात देखील एक वेद पूर्ण होत नाही. आज आपण एका वेदाचा अभ्यास करतो. कोणी ऋग्वेदी असेल तर ऋग्वेदाचाच, यजुर्वेदी असेल तर यजुर्वेदाचाच, सामवेदी असेल तर सामवेदाचाच. परंतु आचार्यांनी 3 वर्षामध्ये सगळे वेद पाठ झाले, त्यांच्या सगळे मंत्र पाठ झाले आणि 3 वर्षाच्या काळात सगळी विद्या आत्मसात केल्यावर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गुरु म्हणाले की अरे शंकरा, आता माझ्याजवळ तुला शिकवायसारखं काही शिल्लक राहिलं नाही. तू आता तुझं पुढचं शिक्षण दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाऊन घे. या काळामध्ये जेव्हा शंकराचार्य हे आपल्या गुरुच्या घरी शिकत होते त्यावेळेला सुद्धा त्यांनी आपलं अलौकिकत्व कसं सिद्ध केलं आहे त्याचा एक प्रसंग त्यांनी सांगितला आहे की ते एका ठिकाणी भिक्षेला गेले. आपल्या गुरुच्या आज्ञेनुसार भिक्षेला गेले. 5 घरी भिक्षा मागायची आणि परत यायचं यानुसार एका ठिकाणी गेले. एक गरीब स्त्री बसलेली होती. तिच्याजवळ भिक्षा द्यायला काहीच नव्हतं. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे असं म्हणून त्यांनी श्लोक म्हटला
आणि ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थंपेक्षा देहीच पार्वती असं म्हणून क्षणभर उभे राहिले. गोदोहन मात्र थांबावं असा नियम आहे. गोदोहन मात्र थांबले, पण माऊलीजवळ द्यायला काहीच नव्हतं. एक आवळा होता. माऊलीने तो आवळा घेतला आणि त्यांच्या झोळीमध्ये टाकला. तो टाकल्याबरोबर यांच्या लक्षात आलं की अरे माऊली हे अत्यंत गरीब आहे. त्याच वेळेला त्यांनी अन्नपूर्णेचं स्तवन केलं. अन्नपूर्णा स्तोत्र तिथे तयार झालं आणि अन्नपूर्णेचं स्तवन केल्याबरोबर अन्नपूर्णेने त्यांच्या अंगणामध्ये सोन्याच्या आवळ्यांचा सडा टाकला. सडा सगळीकडे पाहतो तो सोन्याचे आवळेच आवळे, आणि त्यांचं दारिद्र्य दूर केलं. याप्रमाणे शंकराचार्यांनी बालपणीच आपलं अलौकिकत्व सिद्ध केलेलं आहे. या दरम्यान ते परत आले गुरुगृही शिक्षण घेऊन. शिवगुरू यांचं निधन म्हणजे त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि आता मात्र आई आणि ते दोघेच राहिले. यावेळेला विद्वान पंडित घरी येत असत, चर्चा करत असत आणि आचार्य आपल्या बुद्धी सामर्थ्याने त्यांना उत्तरं देत असत. आईला देखील आश्चर्य वाटायचं की इतका लहान मुलगा काय उत्तर देतोय. एके दिवशी आईबरोबर ते स्नानाला गेले. पेरियार अर्थात पूर्णा नावाची नदी. आणि या वेळेला स्नानाला गेल्यानंतर आईला ते नेहमी म्हणायचे की आई मला संन्यास घेऊ दे, आई मला संन्यास घेऊ दे. आई म्हणायची नाही, अरे मी एकटीच आहे, तू एकटाच आहेस आणि तू संन्यास घेऊन गेल्यावर मी काय करू. आईनी परवानगी द्यायला अनेक दिवस नकार दिलेला होता, पण या वेळेला त्यांनी चमत्कार घडवला. या नदीमध्ये गेल्यानंतर एकदम त्याच्याबरोबरचे मित्रमंडळ ते होतं आणि त्या मित्र म्हणाले की अहो 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 म्हणे तुमच्या मुलाचा पाय एका मगरीने धरलाय. त्याच वेळेला आई ओरडली आणि मग शंकराचार्यांनी सांगितलं की आई माझा पाय मगरीने धरलाय आणि तू जर मला संन्यास घ्यायला परवानगी देणार असशील तर मगर ही पाय सोडेल. असं म्हटल्याबरोबर आईचा नाईलाज झाला, कारण आपण नाही म्हणावं तर मगर कदाचित आपल्या मुलाला खाऊन टाकील, त्यापेक्षा मुलगा जिवंत तर राहील, संन्यास घेतला तर घेऊ द्या. आणि मग आईने परवानगी दिली आणि पडत्या फळाची आज्ञा घेऊन आचार्य निघाले. आईला त्यांनी आश्वासन दिलं, आई तू काळजी करू नकोस, ज्या वेळेला तुझ्या मनामध्ये मला भेटण्याची इच्छा होईल त्यावेळेला मी तुझ्यासमोर हजर राहील, तुझ्या अंतिम क्षणी मी तुझ्यासमोर उभा राहील, तू काळजी करू नकोस. आणि तिथून ते निघाले आणि संन्यास घेण्याची अनुज्ञा घेतली. आईला स्मरण करताच मी तुला भेटायला येईल म्हणून सांगितलं. त्यांच्या संदर्भात जीवनातली आणखी एक घटना अशी सांगतात की आईला पूर्णा नदीवर जाण्यासाठी दूरवर चालावं लागायचं, तिला लांबपर्यंत जावं लागायचं. ते चालावं लागू नये म्हणून आचार्यांनी पूर्णा नदीचं स्मरण केलं आणि नदीचा प्रवाह बदलला आणि घराच्या जवळ ही नदी आणली. आणि यावेळेला कृष्णाचं एक मंदिर त्या ठिकाणी होतं. ह्या मंदिरातील भगवान गोपालकृष्ण त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांना सांगितलं की मला इथे नदीच्या प्रवाहाचा त्रास होतोय, तुम्ही मला दुसरीकडे हलवा. आणि मग आचार्यांनी कृष्णाची मूर्ती हलवली आणि आपल्या घराच्या जवळ स्थापित केली. आणि शेवटपर्यंत आईने कृष्णाची उपासना केली. भगवान या शंकराचार्यांच्या मनामध्ये सुद्धा कृष्णोपासना होती. मृत्यूसमयी आईचं स्मरण आईने स्मरण करताच ते प्रगट झाले आणि यावेळेला आईला त्यांनी दर्शन दिलं, आईला त्यांनी तत्त्वज्ञान सांगितलं आणि आईला कृष्णरूप केलं. आणि तिथून ते निघाले. तिथून निघाले सद्गुरूंच्या शोधात. यावेळेला वय फक्त 8 वर्षाचं 9 वर्षाचं असेल. पायी चालत 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 केरळपासून ते नर्मदेपर्यंत एकटेच निघाले. प्रवास करत 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 मनाने तर संन्यास घेतलेलाच होता, फक्त दंडग्रहण करायचं राहिलं होतं विधीपूर्वक. गुरु भेटला पाहिजे. आपण ज्ञानेश्वरीमध्ये वाचतो, द्रष्टाश्री गुरुमूर्ती नरिगता दृश्यपंथी तरी काय ह्या उपास्तिया कळता तो. अहो द्रष्टा गुरु कसा पाहिजे तर द्रष्टा पाहिजे. हा द्रष्टा गुरु असे तर अनेक गुरु मिळतात, परंतु द्रष्टा गुरु मिळणं अत्यंत अवघड आहे. आणि म्हणून दैवयोगाने जो दैवयोगाने नियुक्त केलेला गुरु असतो तोच आपल्याला सद्भाग्याने प्राप्त होतो. आचार्य शोधत शोधत निघाले आणि नर्मदेपर्यंत नर्मदेचा नदीमध्ये स्नान केलं आणि तिथून पुढे त्यांना कुणीतरी सांगितलं इथे गोविंद यतींचा आश्रम आहे. गोविंद यतीचा आश्रम आहे म्हटल्यानंतर ते शोधत शोधत गेले. एका गुहेचं द्वार होतं, 1.5 वितीचं फक्त अंतर तेवढी जागा होती. तिथून आतमध्ये डोकावलं, आतमध्ये गोविंद यती बसलेले. झरोक्यातून पाहिलं, गुहेचं दार थोडं किलकिलं झालं, तेवढ्यात आतमधून आवाज आला, कोण आहे कोण आहे
असा आवाज आल्याबरोबर शंकराचार्यांनी क्षणभराचा वेळ न लावता उत्तर दिलं की चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी शंकराचार्य आहे, माझं नाव शंकर आहे हे सांगितलंच नाही. चिदानंद रूप शिवोह शिवोह शिवोह. मी चिदानंद रूप शिव आहे. मी कोण आहे? अहो, देह हा आज आहे उद्या नाही, परंतु आतलं आत्मतत्व मात्र कायमचं आहे. म्हणून चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अशा प्रकारचं उत्तर ऐकल्याबरोबर गोविंद यती बाहेर आले आणि त्याला आतमध्ये घेतलं. त्याच्यावर आपला कृपेचा प्रसाद रूप हात फिरवला आणि त्याला दीक्षा दिली. ही दीक्षा जी आहे ती आदिनारायणापासून आलेली, आणि म्हणून सुरुवातीला जो मी या ठिकाणी नमन केलं त्यामध्ये नारायणम पद्म भवम वसिष्ठम, आदी नारायणापासून आलेलं हे ज्ञान आहे. आदी नारायण, मग ब्रह्मदेव, मग वसिष्ठम, वसिष्ठ ऋषीला जे ज्ञान प्राप्त झालं, मग शक्तिश्च, वसिष्ठाचा पुत्र शक्ती, त्यांचा पुत्र पराशर, त्यांचा पुत्र व्यास, शक्तिश्च तत्पुत्र पराशरंच, व्यासम शुकम गौडपदम महंतम, गोविंद योगींद्र मथास शिष्यम. याप्रमाणे गोविंद, त्याचप्रमाणे त्याच्यापुढे शंकराचार्य, त्यानंतर पद्मपादाचार्य, हस्तामलक, पुढे ही परंपरा शिष्य परंपरा त्यांनी सांगितली. याप्रमाणे आदिनारायण, ब्रह्मदेव, वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुकमुनी, गौडपाद, गोविंद आणि शंकराचार्य अशी ही परंपरा आपल्याला दिसते. गुरुकृपा झाली आणि तिथून ते काशीला आले. काशीला आल्याबरोबर विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. दररोज त्यांचा नियम ठरलेला होता, स्नान करायचं, गंगेमध्ये विश्वेश्वराचं दर्शन करायचं, अन्नपूर्णेचं दर्शन करायचं, धुंडीराजाचं दर्शन घ्यायचं, कालभैरवाचं दर्शन घ्यायचं. आणि याच काशीला वास्तव्यामध्ये असताना त्यांनी स्तोत्र, भाष्य वगैरे यांचं लेखन केलं. त्याचप्रमाणे प्रवचनं दिली. अनेक लोक प्रवचनाला येत असत. यावेळेला एकदा या गंगेचं स्नान केलं आणि निघाले. तोच एक चांडाल समोरून आला. आपल्याला तर माहिती आहे की काशीमधल्या बोळी, बारीक बारीक गल्ल्या बोळी आहेत काशीमध्ये, आजही आहेत. त्या बोळीमध्ये एक चांडाल आला. चांडाल आल्याबरोबर आचार्य त्याला म्हणाले, अरे दूर सरक, दूर हो, बाजूला हो, मला इथून सवळ्यामध्ये जायचं. असं म्हटल्याबरोबर त्या चांडालाने त्याला काही प्रश्न विचारले आणि या प्रश्नातून सगळे तात्विक प्रश्न होते, याची उत्तरं आचार्यांनी दिली. आणि हा काही सामान्य चांडाल नव्हता, हे प्रत्यक्ष शिव होते. शिवाने मग आपलं रूप प्रगट केलं आणि आपल्या जवळचा दंड त्यांना दिला असं म्हणतात. यानंतर शिष्य परिवारासह काशीला राहत असताना त्यांच्या प्रवचनाला एक म्हातारा ब्राह्मण कायम येत असे. तो दररोज प्रवचनाला येत असे. एके दिवशी या म्हाताऱ्या ब्राह्मणाने प्रश्न विचारायला सुरुवात केली की तुम्ही म्हणता की मृत्यूनंतर हा लिंगदेह हा यमराज घेऊन जातात, मग हा लिंगदेह कशाचा बनलेला आहे? आपल्याला माहिती आहे, आपली वैदिक परंपरा सांगते की एकूण 16 पदार्थ किंवा 17 पदार्थांचा हा देह आहे. मग ह्या जर लिंगदेह जरी पंचमहाभूत, त्याचे तन्मात्रा म्हणजे सुद्धा भौतिकच झाल्या, मग त्या तन्मात्रा जरी असल्या, कारण पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचमहाभूत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अशा प्रकारच्या या सगळ्यांचा एकत्र गठ्ठा म्हणजे लिंगदेह आहे. आणि मग ते म्हणतात की हा भौतिक जर असेल तर आम्हाला दिसायला पाहिजे, किती सूक्ष्म असू द्या. आज हा कोविडचा जंतू नाही का, किती सूक्ष्म आहे, पण आम्हाला दिसतो की नाही? निदान प्रयोगशाळेत तरी आपल्याला दिसला, त्याचे आपण रूप पाहतो. तो जरी सुईच्या टोकापेक्षा 1000 पट जरी लहान असला तरी आज शास्त्रज्ञांनी शोधून काढला. म्हणून ते म्हणतात नाही, हा दिसायला पाहिजे, मग लिंगदेह दिसायला पाहिजे, तो का दिसत नाही? आणि अशा पद्धतीने मग ते चैतन्य रूप कसं आहे, तो भौतिक आहे का अभौतिक आहे, तो जड आहे का चेतन आहे, यावर रोज चर्चा व्हायच्या. आणि हे पाहिल्याबरोबर सगळे प्रवचनाला येणारे सुद्धा स्तंभित झाले. आणि याच वेळेला पद्मपादाने ओळखलं की हा म्हातारा काही सामान्य नव्हे, हा कोण आहे? तर हे प्रत्यक्ष व्यासमुनी असले पाहिजेत. त्यांनी नमस्कार केला व्यास म्हणून आणि व्यासांनी आपलं रूप या ठिकाणी प्रगट केलं. त्याप्रमाणे व्यास महर्षी हे स्वतः त्यांच्या प्रवचनाला येत असत. आचार्यांचे 8 वर्ष त्यांना आयुष्य वाढून मिळाल्याचं सांगितलंय. पहिलं 8 वर्ष, मग नंतर अधिक 8 वर्ष आणि नंतर 16 वर्ष. त्याप्रमाणे प्रत्येक वेळेला त्यांचा प्रतिकात्मक मृत्यू झाल्याचं नोंद आहे. त्यानंतर ते बद्रिकाश्रमामध्ये गेले. तिथं त्यांच्या परमगुरूची भेट झाली. गुरु गोविंद यतींना भेटण्यासाठी शिष्यासह तिथे गेले असताना गौडपादांची भेट झाली. त्यांचाही आशीर्वाद त्यांना मिळाला. आणि बद्रिकाश्रमामध्येच दत्तात्रेयांची भेट झाली. त्याचप्रमाणे केदारनाथामध्ये एकदा गेलेले असताना
अभिनवगुप्त नावाचा एक तो त्यांचा शिष्य बनला खरं म्हणजे, परंतु त्याला त्यांची थोरवी सहन झाली नाही आणि त्या तांत्रिकानं त्यांच्यावर अभिचार विधी केला आणि या अभिचार विधीनं त्यांना भगंदर नावाचा रोग झाला. तो शेवटी पद्मपादांनी उलटविला, मंत्रशक्तीनं तो उलटविला. तो कथाभाग त्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. यानंतर अक्षय वटाचा मुद्दाम संदर्भ देतो की प्रयागला एकदा त्रिवेणी संगमावर गेलेले असताना, स्नानाला गेलेले असताना आपल्या सगळ्या शिष्यासहवर्तमान ते जात असत. यावेळेला अक्षय वटाच्या फांदीला लटकून एक तरुण आत्महत्या करताना त्यांनी पाहिला. त्यांनी फास मारलेला होता, फास लावलेला होता आपल्या गळ्याला आणि आता मरणार. एवढ्याच बाकीचे शिष्य ओरडले की महाराज महाराज पहा, हा कोण तरुण मुलगा, हा आत्महत्या करू इच्छितो. हे पाहिल्याबरोबर तो जो अक्षय वट आहे त्याच्या मुळ्या पाताळापर्यंत गेलेल्या आहेत म्हणे. असं म्हणतात की प्रलयाच्या वेळेला मार्कंडेय मुनी याच वडाच्या झाडाच्या फांदीला लटकून बसलेले होते आणि हा अक्षय पुण्य देणारा, मोक्ष देणारा हा वट आहे. तो तरुण पाहिल्याबरोबर आचार्य धावत धावत त्याच्याकडे गेले आणि ताबडतोब त्याला त्यातून त्याचा फास कमी केला आणि त्याला खाली घेतलं. त्याच्या अंगावरून हात फिरवल्याबरोबर अंगावरचा सगळा महारोग निघून गेला. तो महारोगाने त्रस्त होता. हे पाहिल्याबरोबर त्यांनी त्यांच्या चरणी तो लागला आणि त्यांचा शिष्य बनला. महारोग नष्ट झाला. त्याचं नाव उदंक असं ठेवलं. कलंक नष्ट झालेला, उदंक म्हणजे कलंक नष्ट झालेला, तो त्यांचा शिष्य बनला. त्याच्यासाठी एक श्लोकी रचना त्यांनी केलेली आहे. यावेळेला एकदा नर्मदेला पूर आलेला असताना गुहेत शिरणार, आपल्या गोविंद यतींच्या गुहेत तो शिरणार आणि गोविंद यती कदाचित त्या गुहेत अडकतील म्हणून आचार्यांनी एकदा कमंडलूमध्ये ती सगळी गंगा घेतली आणि गंगेला प्रार्थना केली. गंगेचं पाणी ओसरलं, पूर ओसरला, लोकांनी त्यांचं कौतुक केलं. भगवान शंकर एकदा त्यांना प्रसन्न झाले आणि 5 स्फटिकं त्यांना दिली. ही 5 स्फटिक लिंग दिली आणि त्यांनी सांगितलं की यांची पूजा केल्यानं तुला विजय प्राप्त होईल, प्रतिस्पर्ध्यावर तू मात करशील. हे 5 जे स्फटिक आहेत ते कोणकोणते? ते एक योग, एक भोग, तिसरा वर, चौथा मुक्ती आणि 5वा सुमोक्ष, असे 5 स्फटिकं दिले. वरची स्थापना त्यांनी पशुपतीनाथ मंदिरात केली आणि सुमोक्षाची स्थापना ही चिदंबर येथे नटराज मंदिरात केली. असे हेतू हिमाचल अशा प्रकारची यात्रा करून शाक्त, शैव, कापालिक, पांचरात्र, बौद्ध, जैन यांना वादामध्ये जिंकलं. राजालाही आपलंसं केलं. सुधन्वा नावाचा राजा, त्यांनी त्यांना जयपत्र दिलं आणि यावेळेला गौरवपत्र दिलं. ते संस्कृतमध्ये. कापालिकाबरोबर त्यांना युद्धही करावं लागलं. एकदा अशी घटना सांगतात की एक कापालिक होता. हा कपाल भैरवाचा उपासक आणि त्याला शंकराचार्यांना ठार मारण्याच्या विविध पद्धती त्यांनी शोधून काढल्या. एकदा तो म्हणाला की महाराज, मला भैरव यज्ञ करायचा आहे आणि या भैरव यज्ञासाठी सम्राटाचं मस्तक मला पाहिजे. आता शंकराचार्य म्हणाले की ठीक आहे, मग सम्राट तर तुम्ही देखील वेदांतातले सम्राट आहात, तुमचं मस्तक देखील मला चालेल. असं म्हटल्यावर आचार्य म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, मी समाधी लावतो आणि समाधीच्या काळात तू माझं मस्तक छेदून घेऊन जा. आणि यावेळेला आचार्यांनी समाधी लावली. हा आला धावत धावत, कपाल भैरवाचा उपासक कापालिक, आणि त्याने हातात तलवार घेऊन मारणार. तोच नृसिंहाचे उपासक असलेले पद्मपादाचार्य तिथे आले. त्यांनी नृसिंहाची प्रार्थना केली आणि त्यांच्या शरीरामध्ये नृसिंहाचा आवेश झाला आणि त्या नृसिंहाचा आवेश झाल्याबरोबर कपाल भैरवाचा उपासक असणाऱ्या कापालिकाचा त्यांनी वध केला. इकडे शंकराचार्यांची समाधी उतरली आणि पाहिलं तर कपालाचा वध झाला. यावेळेला सांगायचं तात्पर्य असं की कोणाच्या हातून काय होईल हे सांगता येत नाही. कुमारील भट्ट नावाचा एक अत्यंत महान पंडित त्या काळात होता. बौद्धांच्या समुदायामध्ये हा राहिला. त्यांचा कोटिक्रम त्यांनी आत्मसात केला आणि शेवटी या कुमारील भट्टाने बौद्धांच्या विरोधातच सगळीकडे चर्चा करायला सुरुवात केली. यावेळेला कुमारील भट्टावर बौद्धांचा राग होता, कारण आपल्याच समुदायात राहिला, आपलाच कोटिक्रम आत्मसात केला, आपल्याच गुरुच्या सहवासात राहिला आणि गुरुवरच उलटला, म्हणून अनेक बौद्ध त्याला मारायला टपलेले होते. एकदा त्याला कड्यावरून उडी घेताना त्यांना सांगितलं की कड्यावरून उडी घे. यावेळेला कुमारील भट्ट म्हणाले, जर वेद प्रमाण असतील तर मला काही होणार नाही. आता इथे त्यांनी जर तरचा वापर केला. अर्थातच कड्यावरून उडी मारल्यानंतर लोकांना वाटलं याचा हाड देखील शिल्लक राहणार नाही.
पण सुदैवाने त्याला काहीच झालं नाही, फक्त एक डोळा त्याचा गेला असं म्हणतात. आणि त्याचं कारण त्यांनी जर असा शब्द वापरला, म्हणजे वेद प्रमाण आहेतच असं निसंशय म्हटला नाही, जर म्हटला, आणि त्यामुळं त्याचा एक डोळा तेवढा गेला. नंतर एकदा याच बौद्धांनी मोठ्या कुटील नीतीने त्याला मारण्यासाठी दरबारामध्ये एक घागर आणली, त्याच्यामध्ये एक सर्प ठेवला आणि ते पालथी घागर टाकली आणि सांगितलं की तुमच्या कुमारील भट्टाला बोलवा आणि या घागरीत काय हे ओळखायला सांगा. त्याने ओळखलं तर आम्ही आमचा पराभव मान्य करू, नाही तर त्याला आम्हाला बौद्ध करावं लागेल. असं म्हटल्यावर त्यांना दरबारात आणलं. तेवढ्यात त्यांनी प्रार्थना केली आणि शेषशाही विष्णूची प्रार्थना केली. घागर बाजूला केल्याबरोबर शेषशाही नाग, अर्थात त्यांनी म्हटल्याप्रमाणे शेषशाही नागच प्रगट झाला. त्याला त्यांनी काहीही केलं नाही, तो वेटोळा घालून बसलेला होता, त्यांनी त्याला फणा देखील उगारला नाही. याप्रमाणे सर्व लोकांना आश्चर्य वाटलं आणि सुधन्वा राजाने बौद्ध भिक्षूंना अनेक शिक्षा दिली. कुमारील भट्टांना मग पश्चाताप झाला की अरे, आपण बौद्धांच्या या सगळ्या मेळाव्यात राहिलोत आणि त्यांच्याच गुरुवर आपण उलटलोत, हे योग्य नाही. शेवटी आपण आपल्यावर स्वतःलाच शिक्षा करून घेतली पाहिजे. म्हणून ते तुषाग्नी म्हणजे त्यात एक ज्याला आपण गवताचा गंजीला आग लावली आणि त्याच्यात जाऊन बसले, त्या तुषाग्नीमध्ये बसले. आणि एवढ्यात शंकराचार्य तिथे आले. शंकराचार्य आल्याबरोबर ते म्हणाले, अहो तुम्ही तुषाग्नी घेतलाय, गवताच्या गंजीत बसलेला आहात, मी ही गवताची गंज यातला अग्नी हा मी शांत करू शकतो म्हणे. ते म्हणाले नाही, करू नका. का? मी स्वतः प्रायश्चित्त घेतोय. ते म्हणाले कशाचं? ते म्हणे मी निरेश्वरवादाचा पुरस्कार केला पूर्वायुष्यामध्ये आणि नंतर गुरुद्रोह माझ्याकडून झाला, याची शिक्षा मी स्वतःच घ्यायला लागलोय. ते म्हणाले, अहो मी तुम्हाला चर्चा करण्यासाठी इथं आलो, तुमच्याशी वादविवाद करायचा आहे. ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही महान कार्यकर्ता आहात, परंतु तुम्ही आता ही चर्चा माझ्या शिष्याबरोबर करा. प्रधानमल्ल निबर्हण न्याय त्याला म्हणतात. म्हणजे एखादा मल्ल जिंकला म्हणजे बाकीचे मल्ल जिंकल्यासारखेच आहेत. म्हणून प्रधानमल्ल निबर्हण न्यायाने तुम्ही माझा जो शिष्य मंडन मिश्र त्याच्याबरोबर चर्चा करा. त्यात तुम्ही जिंकलात म्हणजे तुम्ही सर्व जगामध्ये जिंकलात. ते म्हणाले ठीक आहे. आणि इथे कुमारील भट्ट यांना सोडून ते निघाले मंडन मिश्राच्या शोधात. ते बिहारला आले. माहिष्मती नगरी म्हणजे बिहार, कुणी म्हणतात नर्मदा नदीच्या तटी किंवा इंदूर या भागामध्ये. तेव्हा माहिष्मती नगरीत आले. आल्याबरोबर नदीच्या जवळ आल्याबरोबर त्या नदीवर काही स्त्रिया, काही दासी धुणं धुत होत्या. शंकराचार्यांनी तिथे विचारलं, का हो म्हणले, आपणाला मंडन मिश्राचं घर माहीत आहे का? असं आचार्यांनी विचारल्याबरोबर या स्त्रिया काय सांगू लागल्या, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे शांकर दिग्विजयामध्ये. स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम किरांगना यत्र गिरम गिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानी हेतन मंडन पंडितौ का. अहो स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम, ज्या घराच्या दारावर असलेल्या चिमण्या अर्थात पोपट किंवा मैना या चर्चा करतायत वैदिक गोष्टीची. स्वतः प्रमाणम परतः प्रमाण. वेद हे स्वतः प्रमाण आहेत का वेद हे परतः प्रमाण आहेत याची चर्चा द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानी हेतन पंडित कहा. त्या पिंजऱ्यामधले मैना आणि पोपट यांच्या तोंडी ही भाषा आहे. तेव्हा ही भाषा ज्या घराच्या पिंजऱ्याच्या ठिकाणी तुम्हाला ऐकू येईल ते मंडन मिश्रांचं घर आहे असं समजा. म्हणून स्वतः प्रमाणम परतः प्रमाणम किरांगना यत्र गिरम गिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानी हेतन पंडित कहा. फलप्रदम कर्म फलप्रदोजाः. कर्म हे कर्माचं फळ ही ईश्वर देतो का कर्म आपल्याला स्वतःला फळ देतं? फलप्रदम कर्म फलप्रदोजाः किरांगना यत्र गिरम गिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानी तन्मंडन पंडित कहा. जगद्ध्रुवम स्यात् जगदध्रुवम स्यात्. जग कुणी निर्माण केलं? आपोआप निर्माण झालं का ईश्वराने निर्माण केलं? जगद्ध्रुवम स्यात् जगदध्रुवम स्यात्. आणि जग कायमचं आहे का टिकणार आहे का न टिकणार आहे? किरांगना यत्र गिरम गिरंती द्वारस्थ नीडांतर सन्निरुद्धा जानी हेतन मंडित पंडित का. ज्याप्रमाणे वेद स्वतः प्रमाण का परतः प्रमाण आहेत. माणसाच्या कर्माची फळं कर्म देतं का ईश्वर देतं? आणि जग नित्य का अनित्य? हे पोपटाच्या तोंडी हे शब्द जिथे तुम्हाला ऐकू येतील ते
निर्धोकपणाने पंडित यांचं घर आहे, मंडन पंडितांचं अर्थात मंडन मिश्रांचं घर आहे असं समजा. हे ऐकल्यानंतर शंकराचार्य चकित झाले आणि ते त्या घरामध्ये आले. तर घराचं दार बंद होतं, कारण यांच्या घरी त्यावेळेला श्राद्ध चालू होतं. श्राद्धाला कोण बोलावलं होतं असं वर्णन आहे की श्राद्धाला प्रत्यक्ष व्यास आणि जैमिनी यांना ब्राह्मण म्हणून बोलावलेलं होतं. इतका अधिकार होता यांचा. हे स्वतः ब्रह्मदेवाचे अवतार मानले जातात. दार बंद म्हटल्यानंतर दारातून तर येण्याची शक्यता नाही. मग काय करावं? ते आकाश मार्गाने आले. आकाश मार्गाने आल्याबरोबर त्यांनी पाहिले इकडे श्राद्ध कर्म चालू आहे आणि हे कोण आला? हे संन्याशी होते. त्यांना विचारलं कुतो मुंडी, प्रश्न विचारला कुतो मुंडी म्हणजे मुंडी म्हणजे संन्यासी, तू कसा आलास? आता याचं उत्तर त्यांनी असं समजून सुद्धा वेगळ्या पद्धतीनं दिलं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सरळ न देता वाकड्या पद्धतीने शंकराचार्यांनी दिलं. कुतो मुंडी या प्रश्नाचं उत्तर, अरे संन्यासा कुठून आलास, याचं उत्तर त्यांनी सांगितलं आगलात मुंडी. मुंडी म्हणजे मुंडन केलेला. कुठपर्यंत मुंडन केलेलं तो आगलात मुंडी म्हणजे गळ्यापर्यंत मुंडन केलेलं आहे. ते म्हणतात तसं नाही, मी तुम्हाला मार्ग विचारतो, तुम्ही कुठून आलात असं म्हटल्यानंतर त्यांनी त्याचे उत्तर तिरप्या पद्धतीने दिलं. शेवटी असे उत्तर ऐकल्यावर अहो पिता कि मसुरा, मंडन मिश्र म्हणतात का रे दारू पिलीस का काय तू? ते म्हणतात पिता या शब्दाचा अर्थ पिवळा असा घेतला शंकराचार्यांनी, तोही खराच आहे. ते म्हणतात दारू पिवळी नसते, पांढरी असते. वा 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 म्हणले तुम्हाला रंगही माहिती आहे. आचार्य म्हणतात मला तर रंग माहिती आहे, तुम्हाला तर चवही माहिती आहे. आणि या पद्धतीने एकमेकांचे संभाषण झाले आणि शेवटी यांचं श्राद्ध संपलं. आणि या वेळेला व्यास आणि जैमिनी या श्राद्धाला ब्राह्मण म्हणून आलेले होते. वादभिक्षा मला द्या म्हणून सांगितलं. मला दुसरी भिक्षा नको आहे म्हणे, वादभिक्षा द्या. वादभिक्षा म्हणजे मला चर्चा करायची आहे. ते म्हणे ठीक आहे, करायला हरकत नाही. चर्चा करायला दुसऱ्या दिवशी बसले. अध्यक्ष कोण? याची पत्नी सरस्वती ही अध्यक्ष झाली आणि अट होती जो हरेल त्यानं जिंकणाऱ्याचा विचार स्वीकृत करायचे. शंकराचार्य म्हणाले मी संन्यासाचा त्याग करीन. मंडन मिश्र म्हणाले मी हरलो तर संन्यास ग्रहण करीन. याप्रमाणे ठरलं. हे मंडन मिश्र कर्मवादाचे पुरस्कर्ते होते, पूर्वमीमांसेचे पुरस्कर्ते. यावेळेला दोघांच्या गळ्यामध्ये फुलांच्या माळा घालण्यात आल्या आणि असं सांगितलं की ज्यांची माळ पहिल्यांदा सुकेल तो हरला. याप्रमाणे 7 दिवस दोघांच्या चर्चा वादचर्चा सुरू झाल्या. जेवण नाही, खाण नाही, काही नाही. 7 दिवस. याप्रमाणे 7 दिवसानंतर मंडन मिश्राच्या गळ्यातली माळ सुकायला सुरुवात झाली. ते हरणार असं लक्षात येऊ लागलं. तोच त्यांची पत्नी समोर आली, सरस्वती. ती म्हणाली महाराज तुम्ही माझ्या पतींना पूर्णपणे हरवलेलं नाही, कारण मी त्यांची अर्धांगिनी आहे. मी जरी इथं अध्यक्ष आज असले तरी मी त्यांची अर्धांगिनी आहे. तेव्हा मला हरवल्याशिवाय माझे पती पूर्णपणे हरणार नाहीत, हरले गेले असे मी मानणार नाही. मग काय कर तर माझ्याशी चर्चा करा म्हणे. ठीक आहे तुमच्याशी चर्चा करतो म्हणून सांगितलं. यावेळेला तिने काही कामशास्त्रातले प्रश्न विचारले. पुष्पधनवा हा कुठं राहतो, त्याच्या कला किती आहेत, तो स्त्रीच्या ठिकाणी किती दिवस, पुरुषाच्या ठिकाणी त्याचं वास्तव्य कसं वगैरे प्रश्न विचारल्यावर आचार्य अर्थात हे तर संन्याशी होते, कामशास्त्रातल्या प्रश्नाची उत्तरं कसे देणार? आचार्य म्हणाले मला 1 महिन्याचा अवधी द्या. ती म्हणाली हरकत नाही. 1 महिन्याचा अवधी दिला. आणि यावेळेला आचार्यांनी अमरुक नावाचा जो राजा नुकताच मृत झालेला होता त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला. आणि त्या शरीरात प्रवेश केल्याबरोबर लोकांना कळलंच नाही. लोकांना वाटलं की हा मृत झाला नाही आणि जिवंत कसं काय झाला. मध्यंतरी आपल्याला माहिती आहे की 12व्या-13व्या शतकामध्ये चक्रधरांच्या बाबतीत देखील हेच घडलेलं आहे. हरिपाळदेव हे मृत झाले आणि ते मृत झाले म्हणून सगळे रडारड करत असतानाच या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करते झाले आणि या चक्रपाणी यांनी त्यांच्या शरीरात प्रवेश केला. आणि चक्रपाणींनी प्रवेश केल्याबरोबर कुमरूजी आला म्हणून सगळेजण त्यांना ते कसं काय जागृत झाला म्हणून सगळा आनंद सगळ्यांच्यामध्ये झाला. आणि या विशाळ देवाचा मुलगा हरिपाळदेव पुढे चक्रधर म्हणून प्रख्यात झाले. असो याप्रमाणे हे योगी लोकांना जमू शकतं. त्याप्रमाणे त्यांनी कामकला आत्मसात केली आणि यावेळेला त्यांनी ग्रंथसुद्धा रचला. अमरू शतक नावाचा ग्रंथ रचला. तेवढ्यात काही जणांच्या लक्षात आलं 1 महिन्याचा कालावधी संपत आला होता की हे शंकराचार्य आहेत आणि यांच्या शरीरामध्ये हे म्हटल्यानंतर त्याचा देह जाळण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात त्यांनी नृसिंहाचं स्तोत्र म्हटलं आणि आग शांत केली.
आणि पुन्हा त्यांच्या शिष्यांना सांगितलं होतं की माझा शरीर माझा देह हा नीट जपून ठेव. याप्रमाणे पद्मपादांनी तो जपून ठेवला होता. पुढे पुन्हा शरीरात प्रवेश केला शंकराचार्यांनी स्वतःच्या आणि पुन्हा वाद करायला सुरुवात केली. पुढे 17 दिवस वादविवाद झाले आणि यानंतर सरस्वतींनी माघार घेतली. का तर संन्याशाबरोबर कामशास्त्राची चर्चा करणं हे लोकापवादकारक आहे असं गृहीत धरून तिने माघार घेतली. आणि यावेळेला अर्थातच त्यांचा पराजय झाला आणि हिने तुंगभद्रेच्या प्रवाहामध्ये उडी घेतली. यावेळेला मंडन मिश्र यांनी संन्यास घेतला आणि पुढे हीच सरस्वती कृष्णवर्णीय शिला म्हणून झाली. आचार्यांनी श्रीयंत्र त्याच्यावरती कोरलं आणि शृंगेरी या पीठामध्ये शारदांबा पीठामध्ये तिची स्थापना केली आणि तिची पूजा केली. हाच पुढे मग हेच मंडन मिश्र या पीठाचे शारदांबा पीठाचे पहिले आचार्य झाले. त्यांचं नाव सुरेश्वराचार्य असं ठेवण्यात आलं. ही सरस्वती कोण होती याची पूर्वकथा असं सांगतात की भारती सरस्वती ही ब्रह्मदेवाची पत्नी. दुर्वास एकदा वेद पठण करत असताना त्यांचा उच्चार चुकला म्हणून ती हसली आणि त्यावेळेला दुर्वासाने शाप दिला की तू भूलोकी जाशील. पुन्हा उशाप दिला की ज्या वेळेला शंकर या ठिकाणी अवतार घेतील त्यावेळेला तू मुक्त होशील. याप्रमाणे शृंगेरी पीठाचे पहिले आचार्य सुरेश्वराचार्य झाले. मंडन मिश्र यांच्यामध्ये मंत्रशक्ती होती हे आपण आत्ताच पाहिलं. त्यांचे 4 ते प्रमुख शिष्य झाले. त्यामध्ये सुरेश्वराचार्य, सनंदन म्हणजे पद्मपादाचार्य, हस्तामल आणि तोटकाचार्य. यांच्या संबंधीची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेऊ की चोल देशामध्ये सनंदन नावाचा मुलगा होता. माधव आणि लक्ष्मी यांचा तो पुत्र. परंतु बालपणी आई वडील वारले आणि मामांनी यांचं शिक्षण केलं. हा नृसिंहाचा उपासक होता. याला अरण्यामध्ये नृसिंह प्रसन्न झाला. यावेळेला त्यांनी विचारलं तुला काय पाहिजे. ते म्हणाले ज्या वेळेला मी तुमची प्रार्थना करील त्यावेळेला तुम्ही माझं रक्षण करा. आणि म्हणून शंकराचार्यांचं रक्षण यांनी केलं. याप्रमाणे एकदा यांचा पद्मपादाचार्य असं नाव पुढे पडलं कारण अनेक शिष्य यांचं मत्सर करत होते. शंकराचार्यांचा शिष्य असताना एकदा शंकराचार्यांनी स्नान केलं आणि स्नानानंतर त्यांना छाटी पाहिजे होती. अरे माझी छाटी आणा म्हणून सांगितलं. यावेळेला हा सनंदन पलीकडच्या तीरावर होता आणि छाटी पाहिजे तर ताबडतोब दिली पाहिजे. तो पलीकडच्या तीरावर आता लांबून यायचं बेटाला वळसा घालून तर वेळ लागेल. तो पाण्यावरच चालत गेला आणि पाण्यावर बेफिकीरपणाने चालला. ज्या ज्या ठिकाणी त्याचे पावलं पडले त्या ठिकाणी पद्म म्हणजे या ठिकाणी कमल उत्पन्न झाले आणि तो तत्काळ आला. आल्याबरोबर लोकांना आश्चर्य वाटलं आणि तेव्हापासून त्याचं नाव पद्मपादाचार्य असं पडलं. याप्रमाणे याच पद्मपादांनी व्यासांना ओळखलं. याच पद्मपादांनी अभिनव गुप्ताने केलेला अभिचार विधी उलटविला आणि शंकराचार्यांना त्या राजापासून किंवा त्या कापालिकापासून सुद्धा वाचवलं. त्यानंतर तीर्थयात्रा करत करत आचार्य श्री वल्ली इथं आले. तिथं प्रभाकर नावाचे मीमांसक होते. त्याला पृथ्वीधर नावाचा पुत्र होता. 12-13 वर्ष त्याचं वय झालंय पृथ्वीधराचं, तरी तो बोलत नव्हता. 12 वर्ष झाले, 13 वर्ष झाले, हा बोलतच नाही. मूक जडांध बधिरवत अशी त्याची स्थिती होती. लोकांना वाटलं हा मूढच आहे, हा वेडाच आहे. एकदा शंकराचार्य तिथे आलेले असताना या प्रभाकराने, मीमांसक होते प्रभाकर, त्यांची त्यांना भेट घ्यायचीच होती. प्रत्यक्ष शंकराचार्य आले म्हटल्यानंतर त्यांनी आचार्यांना नमस्कार केला आणि त्यांना आपला मुलगा त्यांच्या पायावर घातला आणि सांगितलं हा तुम्हाला समर्पित केला. हा काहीच बोलत नाही म्हणले, चालत नाही. असं म्हटल्यावर शंकराचार्य त्याच्याकडे बघून हसले आणि त्याला संस्कृतमध्ये प्रश्न विचारला. कस्पम शिशो कस्य कुतोसी गंता. काय रे बाळा, तू कुठे आहे? तू कोणाचा आहेस? कुठं आलास आणि कुठं चाललायस? कस्पम शिशो, तू कोणाचा आहेस? कस्य कुतोसी गंता, कि नाम ते त्वम कुत आगतोसी, तुझं नाव काय, तू आलास कुठं? असं म्हटल्याबरोबर त्यांनी उत्तर दिलं, न अहम मनुष्यो न च देव यक्षौ न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपहा. मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी ब्रह्मचारी नाही, मी गृही नाही, मी वनस्थ नाही, मी भिक्षू नाही, मी आत्मरूप आत्मस्थिती रूप आहे. हे ऐकल्याबरोबर याच्यावरचं हस्तामल स्तोत्र म्हणून प्रसिद्ध आहे. हेच हस्तामल स्तोत्र यातून प्रगट झालं आणि यावेळेला घनच्छन्न दृष्टीर घनच्छन्न मर्कम अशा प्रकारचा फार महत्त्वाचा श्लोक त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याप्रमाणे शंकराचार्य म्हणाले, अरे हा तर आत्मज्ञानी आहे, जन्मतःच ज्ञानी आहे. तळहातावरच्या आवळ्याप्रमाणे ज्याला आत्मज्ञान सगळं पाठ आहे, हा
स्वतःच्या आत्मज्ञानामध्ये तल्लीन आहे आणि म्हणून त्याचं नाव करतला मलकवत आपण म्हणतो ना, हातावरच्या आवळ्याप्रमाणे, म्हणून त्याचं नाव या ठिकाणी हस्तामलक असं ठेवलं आणि हस्तामलकाचार्य म्हणून तो प्रसिद्ध झाला. शंकराचार्य म्हणाले चल माझ्यासोबत. आता आई तर रडू लागली. आई म्हणली अरे माझा मुलगा तुम्ही घेऊन चाललात. शंकराचार्यांनी सांगितलं तुम्ही शोक करू नका, तुम्हाला माहीत आहे का. मग त्यांची पूर्वकथा सांगितली. कोणती? ज्या वेळेला हे दोघं जण त्यांचे आई वडील यमुनेवर स्नान करायला गेलेले होते, त्यावेळेला स्नान करताना एक योगी तिथे बसलेला होता. त्या योग्याजवळ यांनी हे मूल ठेवलं, लहान होतं. याचं रक्षण करा, मी तुम्ही स्नान करून येते म्हणून ती गेली. वडीलही गेले स्नान करायला आणि मुलगा त्या योग्याजवळ ठेवला. योग्याला समाधी लागली. योग्यालाही कळलं नाही, तेही भानावर नव्हते आणि जो मुलगा रांगत 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 गेला तो पाण्यामध्ये यमुनेत बुडला आणि तिथून प्रवाह वाहत 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 या आईच्या जवळ आला. आईने पाहिला आपला मुलगा, अरे त्याचा गतप्राण झालेला. आणि मग जे रडू लागली त्या योग्याजवळ आली. म्हणाले अहो काय, योग्याची समाधी उतरली, तुम्ही तुमच्याजवळ मी सांभाळायला दिला होता हा मुलगा आणि तुम्ही लक्ष नाही दिलं. असं म्हटल्यावर योग्याला पश्चाताप झाला आणि योग्याने आपलं स्वतःचं आत्मबल वापरून त्याच्या शरीरात प्रवेश केला. तो योगी आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा योगी आहे, हा तुमच्या संसारात राहणार नाही, आता तुम्हाला नंतर पुत्र होईल म्हणून आशीर्वाद दिला आणि तिथून त्याला घेऊन निघून गेले. त्यानंतर तोटकाचार्य हे आचार्य झाले. यांना देखील शंकराचार्यांनी आपलं शिष्य म्हणून स्वीकारलं. हे कलानाथ असं त्यांचं नाव होतं. त्याला सगळे गिरी म्हणत असत कारण तो खूप उंच होता, टंगाळा. विश्वनाथ ध्वरीन या ब्राह्मणाचा हा पुत्र होता. बुद्धीनं सामान्य. पहा, शंकराचार्यांनी कोणाला बुद्धिमान नाहीये म्हणून द्वेष केला नाही, विरोध केला नाही. बुद्धीने सामान्य होता पण अत्यंत मनाने निर्मळ, कामात तत्पर, एकनिष्ठ सेवा करणारा. आचार्यांचे छाती धुण्याचं काम हा करायचा. एके दिवशी शंकराचार्यांनी पाठ घ्यायला सुरुवात केली. वेळ झाली पाठाची. सगळे शिष्य प्रशिष्य जमले. अहो म्हणले पाठाची वेळ झाली, चला. आचार्यांना म्हणाले पाठ सुरू करा. आचार्य म्हणाले अहो तो हा गिरी आला नाही. अहो म्हणले त्याला काय, नाही आला तर नाही आला, नाहीतरी त्याला काय कळते म्हणले, त्याला तुम्ही किती शिकवलं तरी तो निर्बुद्धच आहे. आचार्यांनी ते ऐकलं आणि थोड्या वेळाने, थोडा उशिरा का असेना, हा आला. आल्याबरोबर आचार्य म्हणले अरे आजचा पाठ तू घे म्हणले. असं म्हणलं. सगळे म्हणले अरे आचार्य काय म्हणतात, आजचा पाठ तू घे, याला काय येणार आहे म्हणले. असं म्हटल्याबरोबर गिरीने तोटक वृत्तामध्ये एक श्लोक रचला आणि तो सादर केल्याबरोबर सगळे चकित झाले. तेव्हापासून त्याचं नाव तोटकाचार्य असं ठेवण्यात आलं. या 4 प्रमुख शिष्यापैकी हा एक आहे. याप्रमाणे तोटकाचार्य हे झाले. दक्षिणेमध्ये शृंगेरी मठ, त्याला सुरेश्वराचार्य हे प्रथम आचार्य. पश्चिमेमध्ये द्वारका मठ, त्याला हस्तामलकाचार्य. पूर्वेमध्ये पुरीधाम म्हणजे गोवर्धन मठ, त्याला पद्मपादाचार्य. आणि उत्तरामध्ये ज्योतिर्धाम हा तोटकाचार्य हे आचार्य नेमले. संन्यासाचे 10 संप्रदाय त्यांनी निर्माण केलेले होते. त्याची शिस्त त्यांनी ठरवून दिली. तीर्थ, आश्रम, वन, अरण्य, गिरी, पर्वत, सागर, सरस्वती, भारती, पुरी अशा प्रकारचे विविध जे संप्रदाय आहेत त्याला भिन्न भिन्न ठिकाणी त्यांनी नियुक्त केलं. तीर्थ आणि आश्रम हे द्वारका, वन आणि अरण्य हे पुरी म्हणजे गोवर्धन मठ, त्यानंतर गिरी, पर्वत आणि सागर हे ज्योतिर्मठ आणि सरस्वती, भारती आणि पुरी हे शृंगेरी मठ यांच्या अनुज्ञेने वागतील म्हणून सांगितलं. वेदाचे देखील विभाग केले. सामवेद द्वारका मठात, ऋग्वेद गोवर्धन मठात, अथर्ववेद ज्योतिर्मठात आणि यजुर्वेद शृंगेरी मठात पठण केला जाईल. तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी असे 4 जे वेदांचे महावाक्य आहेत त्यांची सुद्धा विभागणी केली. द्वारकेमध्ये द्वारका मठ हा साधारण नाम संवत्सरीत स्थापन झाला माघ शुद्ध सप्तमी. ज्योतिर्मठ राक्षस नामामध्ये पौष शुद्ध प्रतिपदा. पुरी गोवर्धन मठ हा या ठिकाणी नल नाम संवत्सरात वैशाख शुद्ध पौर्णिमा. शृंगेरीला पिंगल नाम संवत्सरात स्थापन केलं पौष पौर्णिमा. आणि कामकोटी स्वतः कांची सिद्धार्थी हे वैशाख पौर्णिमा स्वतः शंकराचार्य त्याचे आचार्य झाले. ज्याप्रमाणे आचार्यांचे जीवनामध्ये अनेक प्रसंग आले. आचार्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जर सांगायचं तर त्यांचा विनय सांगावा लागेल. अत्यंत विनयशील व्यक्तिमत्व होतं. एकदा सगळ्या शिष्यांच्या सोबत समुद्राच्या तीरावर बसलेले असताना शिष्यांनी विचारलं की तुम्ही ज्ञान किती ग्रहण केलं, तुमच्याजवळ किती मोठं ज्ञान आहे. तेव्हा त्यांनी त्या समुद्रामध्ये काठी बुडवली एक आणि ती काठी बाहेर काढली आणि त्याचा एक थेंब खाली पडल्यावर सांगितलं या काठीचा एक थेंब, काठीनं फक्त एक थेंब तेवढा घेतला
तसं माझ्याजवळ एक थेंबभरच ज्ञान आहे. बाकी ज्ञान म्हणजे सागर आहे, समुद्र आहे, अगाध आहे. त्यांची स्मरणशक्तीबद्दल सांगतात की सुधन्वा राजा यांनी 3 नाटकं लिहिली होती आणि पद्मपादाचार्य यांनी ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं होतं, परंतु त्यांच्या मामानं ते जाळून टाकलं, नष्ट केलं आणि त्यांची सुधन्वा राजाची नाटकं देखील नष्ट झाली. एके दिवशी हे दोघंही आले आणि त्यांनी सांगितलं की आमची साहित्य सगळं नष्ट झालंय. यावेळेला आचार्यांनी फक्त एकदाच ते ऐकलं होतं, ते सगळं जसं तसं म्हणून दाखवलं. 3ही नाटकं म्हणून दाखवली आणि भाष्यही म्हणून दाखवलं. हे ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की त्यांची स्मरणशक्ती किती प्रकांड होती. एकदा आणि आता आयुष्याचा शेवट आलेला होता जवळ. शारदा पीठावर अधिष्ठित व्हायचं. काश्मीर हे शारदा पीठाला 4 दरवाजे आहेत. 3 उघडले गेलेले आहेत. शिष्यांनी त्यांच्या सांगितलं की काश्मीरमधल्या शारदा पीठाचे 4 दरवाजापैकी 3 उघडले गेलेत. तिथे धुरंधर पंडित यांच्याशी वाद करून ते उघडले गेलेत. फक्त दक्षिणेकडून कुणीच पंडित आला नाही. ते म्हणाले चला आपण जाऊ. दक्षिणेकडून कुणीच वादपटू न आल्यानं तर बंद आहे. आचार्य शिष्यासह तिथे गेले. पंडितांशी वाद केला, त्यांना जिंकलं. दक्षिण दरवाजा उघडला आणि आत शारदा पीठावर चढणार तोच आकाशवाणी सदृश आवाज आला. येथे केवळ विद्वत्ताच उपयुक्त नाही, आचरणातले पावित्र्य देखील पाहिजे, चारित्र्य देखील विचारात घेतलं जातं. आचार्यांना त्यांच्या शब्दातली खोच कळाली आणि आचार्यांनी उत्तर दिलं, आई शारदे, मी या देहानं जन्मापासून काहीही किलबिष आचरण केलेलं नाही. त्याचं विवरण त्यांनी केलंय की नास्मिन शरीरे कृत किलबिषोहम जन्मप्रभृत्यंब नसंदी देहम. हे आई, मी या देहाने कोणतंही किलबिष केलं नाही, कोणतंही पाप केलं नाही. नास्मिन शरीरे कृत किलबिषोहम जन्मप्रभृत्यंब नसंदी देहम. म्हणून कामशास्त्राच्या अध्ययनासाठी मला परकाया प्रवेश करावा लागला. या शरीराचा त्याचा काही संबंध नाही. म्हणून मी निराळ्या देहाचा आश्रय केला आणि म्हणून जे कार्य मी केलं त्याचा बंध या शरीराला नाही, तीळ मात्र नाही, याची मला खात्री आहे. याप्रमाणे मोठ्या आत्मविश्वासपूर्वक असं वचन दिल्याबरोबर ताबडतोब त्या पीठावर आरूढ झाले आणि सर्वांनी जय जयकार केला. शंकराचार्यांचा जय जयकार केला. शारदा संतुष्ट झाली. शारदा पीठावर ते आरूढ झाले. त्यानंतर ऋष्यशृंगाच्या आश्रमात देखील गेले, शिष्यांना घेऊन गेले. त्यानंतर विश्वा वसु वर्च अशा प्रकारच्या श्रेष्ठ दर्जाच्या जगद्गुरू शंकराचार्य यांनी काश्मीर या ठिकाणी ज्या श्रीनगरला जे त्यांचं मंदिर आहे ते मुद्दाम या ठिकाणी मी दाखवतो. सद्भाग्याने 2 वर्षापूर्वी काश्मीरला या मंदिरामध्ये दर्शन घेण्याचा मला योग आला सुदैवाने. आणि म्हणून त्या ठिकाणी आजची कडेकोट व्यवस्था जर पाहिली या मंदिरामध्ये तर आजही आपल्याला त्या काळात तर काय स्थिती असेल. आज सुद्धा सगळीकडे बाजूने अरण्य आहे आणि हे मंदिर आपण जर पाहिलं तर सगळ्या बाजूनी कडेकोट सुव्यवस्था आहे. आपल्याला फक्त काहीही सोबत घेऊन जाता येत नाही, काहीच नाही. अगदी जेवणाचा डबा देखील नाही, पाण्याची वॉटर बॅग देखील नाही. आपल्या जवळ काही न घेता 2 हातांनी आपण फक्त आतमध्ये जायचंय. या श्रीनगरला हे मंदिर आजही मोठ्या सुरक्षित अवस्थेमध्ये आहे. असो, याप्रमाणे त्यांनी पुढे बद्रीनाथ या ठिकाणी गेले, केदारेश्वर या ठिकाणी गेले आणि तिथे तप्त तोया हे तीर्थ निर्माण केलं. आणि नंतर ह्या स्वतः त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताचा प्रेम उमाळा दाटून आला. यावेळेला शिवद्वारा इतर बांधवांना त्यांनी सर्वांना मुक्तीचा आशीर्वाद दिला. तुंगभद्रेच्या ठिकाणी ज्या ठिकाणी भगवान स्वतः तिथे राहिले, त्याचप्रमाणे इकडे कुणी म्हणतात तुंगभद्रेच्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली आणि कुणी म्हणतात केदारेश्वर या ठिकाणी. तर केदारेश्वराचा उल्लेख या शांकर दिग्विजयमध्ये केलेला आहे. तेव्हा ते केदारेश्वर या ठिकाणी गेले आणि तिथे हिमाचल प्रदेशामध्ये गुहा प्रवेश केला आणि आपला हा जो अवतार कार्य आहे ते संपवलं. ज्या ठिकाणी शंकराचार्य यांच्या जीवनाचा जर विचार केला, एकूण चरित्राचा विचार केला, त्यांच्या मनाचा विचार केला तर भारत मातेची सेवा त्यांनी केली आणि संस्कृती जी विस्कळीत झालेली होती तिची घडी नीट बसवली, पाखंडांचं खंडन केलं, समन्वयाचा एक नवा सिद्धांत, तत्व समन्वयात हा त्यांचा सिद्धांत आहे. सगळ्याचा समन्वय त्यांनी घातला. या पंचायतन पूजेमध्ये सुद्धा समन्वयच केलेला आहे. एकमेकांच्या मध्ये संघर्ष करण्यापेक्षा समन्वय श्रेष्ठ आहे.
म्हणून अशा प्रकारे स्वतः आचार्यांना सुद्धा त्या काळातील समाजाचा रोष पत्करावा लागला जेव्हा आचार्य परत आले. कारण आईने हाक मारल्याबरोबर आचार्य तिथे प्रगट झालेले आहेत आईच्या मृत्यूच्या क्षणी. आणि स्वतः आईचं जे ज्याला अंतिम कर्म आहे ते त्यांनी केलं. या लोकांनी आक्षेप घेतला की तुम्ही संन्यास घेतला म्हटल्यावर तुमचा जन्मीच्या सगळ्या गोष्टीचा काही संबंधच राहिलेला नसतो सांसारिक गोष्टीचा. पण त्यांनी त्यालाही उत्तर दिलेलं आहे की नाही, वेदाचं आणि पुराणांचं याला अनुसरण आहे. वेद आणि पुराणाने सांगितलेलं आहे की जरी संन्यास घेतला तरी आई आणि वडील हे तेवढेच आदरणीय आहेत आणि त्यांचा ऊर्ध्वदेही कृत्य करायला कुठेही या ठिकाणी आडकाठी नाही. परंतु त्या काळातल्या काही ब्राह्मण लोकांनी त्यांना विरोध केला. यावेळेला त्यांनी स्वतः आईचं अंत्यसंस्कार केला. आणि यावेळेला आजही आपल्याला त्या गावामध्ये कालडी नावाच्या गावामध्ये आपल्याला असं दिसतं नंबूद्रीपाद ब्राह्मण हे आपल्या घराजवळच हे आपल्या प्रियजनांचे किंवा घरातल्या कुटुंबीय लोकांचे औध्वदेही कृत्य करतात. आणि हे जे सगळे ब्राह्मण आहेत यांना शाप शिवद्वारा देण्यात आला आणि ते वेदाध्ययन करू शकत नाहीत. अशा प्रकारे शंकराचार्यांनी आपल्या जीवनामध्ये अलौकिक कृत्य केलं आणि पूर्ण भारतभर भ्रमण करून भारताची स्थिती जाणून त्या ठिकाणी योग्य अशा पद्धतीचे मठांची स्थापना करून त्याचे नियम घालून दिले आणि विस्कळीत झालेल्या संस्कृतीला आधार दिला, नीट घडी स्थापन केली, पाखंडाचं खंडन केलं. अशा प्रकारचे अलौकिक जे महापुरुष असतात ते युगायुगाच्या ठिकाणी एखाद्या वेळेस जन्माला येतात. आणि म्हणूनच आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचं, त्यांच्या अलौकिक त्यांच्या चरित्राचं आणि चारित्र्याचं स्मरण हे आपल्याला देखील स्फूर्तिदायक आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांचं स्मरण करतो. शंकराचार्यांच्या नंतर त्यांची जे अनेक शिष्य आहेत त्यापैकी तोटको विजय कृष्ण कुमारो गरुड शुकाः, त्याप्रमाणे तोटकाचार्य, हस्तामलक, पद्मपाद यांचा उल्लेख आपण केला. त्याशिवाय तोटको विजय कृष्ण कुमारो गरुड शुकाः, विंध्यो विशालो बकुलो वामन सुंदरो ऋणाः, श्रीनिवास सुखानंदो नारायण उमापती, एते ज्योतिर्मठाधीशाः आचार्य चिरजीविनाः. त्यांना चिरजीवीन असं म्हणतात. आचार्यांना चिरजीवी अशा प्रकारची संज्ञा आहे. अशा प्रकारे पुढे त्यांची नंतर शिष्यशाखा वाढली आणि आज जी आपल्याला एक चौकट हिंदू धर्माची पक्की दिसते, बंदिस्त दिसते, योग्य दिसते, तिथे थोडाही आपल्याला या वैदिक परंपरेच्या बाबतीत जी भक्कमपणा दिसतो तो केवळ आचार्य शंकराचार्यांच्यामुळेच आहे. आणि म्हणून अद्वैत तत्त्वज्ञानाचा पाया घालण्याचं, केवळ 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये अद्वैत तत्त्वज्ञानाचा सिद्धांत पक्का करण्याचं आणि सगळ्या जगाला आपल्या तत्त्वज्ञानाकडे आकृष्ट करण्याचं आजही उपनिषदांच्या संदर्भात फक्त शंकराचार्यांचा जो शब्द आहे तो अंतिम मानला जातो. अशा अलौकिक शंकराचार्यांना मी वंदन करतो. आपण सर्वांनी वंदन करावं. मला या ठिकाणी जी संधी प्राप्त करून दिली आणि त्या समन्वय प्रतिष्ठान याचं पुन्हा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.